मी ज्या कारखान्यात कामाला होतो त्या कंपनीच्या मालकाने मोठा घोटाळा केला. त्यामुळे कंपनी अचानक बंद पडली. कंपनीत कामं करणाऱ्या सर्व कामगारांची नोकरी गेली. दुर्दैवाने त्यात माझाही समावेश. मी इथे पुण्यासारख्या शहरात भाड्याने राहतो. गावाकडून शहरात आलेलो. उद्देश एकच, 2 पैसे कमवायचे आणि घरी पाठवायचे. गावात चांगलं घर बांधायचं, जेणेकरून माझं लग्न होऊ शकेल. कारण माझं गावचं घर मातीचं होतं. ते घर पाहूनच मुलीकडचे लग्नाला नकार दर्शवायचे. गावात काहीच काम नव्हतं, म्हणूनच तर शहरात आलो. पण मागच्या 2 वर्षांपासून ज्या कंपनीत नोकरी करत होतो ती कंपनी अशी अचानक बंद पडेल याची कल्पनाही नव्हती. आता मी शहरभर नोकरी शोधू लागलो. जी नोकरी मिळेल ती करण्याची माझी पूर्ण तयारी होती. पण कंपनीत नोकरी मिळत नव्हती. म्हणून मग कुठल्या तरी किराणा दुकानात किंवा छोट्या मोठ्या ठिकाणी काही काम मिळतं का हे पाहू लागलो. सुदैवाने एका मोठ्या किराणा दुकानात मला काम मिळालं. पगारही बऱ्यापैकी मिळत होता, म्हणून मी ते काम स्वीकारलं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे मी जिथे भाड्याने राहत होतो तिथून हे किराणा दुकान फारसं लांब नव्हतं. त्यामुळे कामावर येणं जाणं सोपं होईल. अखेर मी त्या किराणा दुकानात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मी मार्च महिन्याच्या 1 तारखेला कामाला लागलो. किराणा दुकान मोठं होतं, त्यामुळे गिराईकही भरपूर असायचं. शिवाय आजूबाजूला अनेक छोटी मोठी दुकानं असल्यामुळे धंदा चांगला चालायचा. सुरुवातीला काही अडचणी आल्या, पण हळूहळू मी किराणा दुकानातील काम व्यवस्थित शिकून घेतलं. आता तिथं काम करत 15 दिवस झाले. दुकानाचा मालक दादा खूप चांगले होते. ते वयस्कर होते, पण मला समजून घेत असत. माझ्याशी चांगलं वागायचे. दुकानात अजून एक काकूही काम करत होत्या. त्या लहान सहान कामं सांभाळायच्या. किराणा दुकानाच्या शेजारी एक बुकेचं शॉप होतं. एके दिवशी मालकाने दुकानाला 15 वर्ष पूर्ण झाल्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानिमित्ताने त्यांनी आजूबाजूच्या दुकानांमध्ये आणि ओळखीच्या लोकांमध्ये प्रसादाचे पेढे वाटण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी प्रसादाचे पेढे घेऊन आजूबाजूच्या दुकानदारांना आणि ओळखीच्या लोकांना वाटण्यासाठी निघालो. आजूबाजूच्या काही दुकानात पेढे वाटले आणि शेवटी आमच्या किराणा दुकानाच्या शेजारी असलेल्या बुके शॉपमध्ये गेलो. ते दुकान अगदी माझ्या कामाच्या ठिकाणाच्या शेजारीच होतं. दुकानाच्या जवळ पोहोचलो, पण आत कोणीच दिसलं नाही. मला आधीपासूनच माहिती होतं की त्या बुके शॉपमध्ये एक बाई असते. कदाचित ती आत असावी. दुकानाच्या बाहेर सुंदर आकर्षक बुके ठेवलेले होते. ते इतके सुंदर दिसत होते की काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिलो. दुकानाच्या आत डोकावून पाहिलं, पण ती बाई कुठेच दिसली नाही. मी आवाज दिला, मॅडम, अहो मॅडम. 2-3 वेळा आवाज दिल्यानंतर ती अचानक उठली आणि समोर आली. ती खाली बसलेली असावी, म्हणून मला आधी दिसलेली नव्हती. ती हसत म्हणाली, हा बोला, काय हवं? जसे तिने माझ्याकडे पाहिलं तशी हलकसं गालातल्या गालात हसली. मी दुकानाच्या काउंटरजवळ सरकलो आणि हातात असलेलं पेढ्यांचं पॅकेट पुढे करत म्हणालो, मॅडम, मी शेजारच्या किराणा दुकानात काम करतो. आज आमच्या दुकानाला 15 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त प्रसाद आणला आहे, घ्या. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हो हो, मी बघते तुला रोज इथे शेजारच्या दुकानात. तू इथेच काम करतोस ना? मी थोडा आश्चर्यचकित झालो. हो का मॅडम? मला वाटलं तुम्ही मला ओळखणार नाही. ती हसून म्हणाली, नाही नाही, मी रोजच पाहते तुला, कसं ओळखणार नाही? असं बोलत तिने हळूच हात पुढे केला आणि प्रसाद घेतला. मी तिच्याकडे पाहतच राहिलो. जसं तिचं बुके शॉप सुंदर होतं, त्याहूनही कितीतरी पटीने ती सुंदर वाटत होती. तिने पांढऱ्या रंगाचा पंजाबी सूट घातला होता. त्या फुलांच्या दुकानात ती अशी उभी होती जणू काही परीच अवतरली होती. जणू त्या फुलांच्या अवतीभोवती वावरणारे ती फुलपाखरूच भासली मला. माझ्या तर मनात काही क्षण गोंधळ उडाला. तिचं दुकान पाहू की तिला पाहू? माझ्या नजरा तिच्याकडेच खिळल्या होत्या. ते पाहून
ती थोडीशी मिश्किल हसली आणि थेट माझ्या डोळ्यात बघून म्हणाली, काय झालं? एवढं काय बघताय? जणू तिला कळून चुकलं होतं की मी तिला टक लावून पाहतोय. मी लगेच भानावर आलो आणि सावरत म्हणालो, काही नाही मॅडम, तुमच्या दुकानातील फुलं खूप छान आहेत. म्हणजे बुके छान आहेत. ती हसत म्हणाली, हो का? आवडले तुला? मी लगेच उत्तर दिलं, हो हो, खूप छान आहेत. मी निघताना म्हणालो, बरं चला मी निघतो. ती मंद हसत म्हणाली, हो ठीक आहे. पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. एक अनोखी चमक, एक वेगळी भावना. मी तिला रोजच पाहायचो, पण आज एवढ्या जवळून पहिल्यांदा पाहत होतो. ती माझ्यापेक्षा काहीशी जास्त वयाची होती, पण तिचं सौंदर्य एखाद्या बॉलिवूडमधल्या नटीसारखी भासत होती. मी स्वतःच्या भावनांच्या पंखांना आवर घातला आणि तिच्या दुकानावरून परत माझ्या किराणा दुकानात आलो. आज दुकानाचा वर्धापन दिन असल्यामुळे मालकांनी नाश्त्याचा एक छोटा कार्यक्रम ठेवला होता. रोडवर येणाऱ्या लोकांना नाश्ता वाटायचा असं ठरलं होतं. त्यासाठी खास नाश्ता मागवला होता आणि वाटपासाठी काही मुलंही बोलावली होती. दुकानाच्या बाहेर समोसे आणि त्यासोबत मोतीचूरचे लाडू वाटले जात होते. माझा मालक एकदम दिलदार माणूस होता. तो गिरायकांशी नेहमी प्रेमानं बोलायचा, भावही योग्य ठेवायचा आणि माल सुद्धा उत्तम क्वालिटीचा द्यायचा. त्यामुळे आसपासची गिरायकं दुसरीकडे न जाता नेहमी आमच्या दुकानातच यायची. दुपारची वेळ झाली तसं गिरायकांचं येणं जाणं थोडं कमी झालं, पण नाश्ता वाटण्याचा कार्यक्रम मात्र दुपारपर्यंत सुरू होता. मालकांनी मला हाक मारली, अरे आदित्य, तू घेतलास का नाश्ता? नाही हो दादा, करेल की मी. मी माझ्या दुकानाच्या मालकाला प्रेमाने दादा म्हणायचो. तो हसून म्हणाला, मग घेऊन ये की आपल्या दोघांसाठी. बरं घेऊन येतो. असं म्हणत मी पटकन नाश्ता वाटणाऱ्या मुलांकडे गेलो. 2 प्लेट घेतल्या, एक माझ्यासाठी आणि एक दादांसाठी. मी दुकानात जाऊन एक नाश्त्याची प्लेट त्यांना दिली आणि दुसरी प्लेट मी घेतली. नाश्ता संपवला, पण लगेचच माझ्या लक्षात आलं की आमच्या दुकानाच्या शेजारी असलेल्या बुकेच्या शॉपमध्येही नाश्ता द्यावा का? मग काय, माझ्या वेड्या मनाने लगेच होकार दिला. मी त्या मुलाजवळ जाऊन एक नाश्त्याची प्लेट घेतली, ज्यात एक समोसा आणि 2 मोतीचूर लाडू होते आणि लगेच शेजारच्या बुकेच्या दुकानात पोहोचलो. दुकानाच्या काउंटरजवळ गेलो आणि आत पाहिले तर ती खाली बसली होती. तिच्याकडे पाहत म्हणालो, अहो मॅडम, जेवण झालं का तुमचं? अरे नाही, दुपारी मी जेवण करत नाही, थोडाफार नाश्ता करते फक्त. हो का? छान आहे. मग हे घ्या, मी तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे. अरे बापरे, असं म्हणत ती थोडी आश्चर्यचकित झाली. होय, असं म्हणत मी लगेच माझ्या हातात असलेली नाश्त्याची प्लेट पुढे केली. ती उठून उभी राहिली, पण माझ्या हातातून प्लेट घ्यायला कचरत होती. मी हसत म्हणालो, मॅडम, समोसा गरम गरम आहे, लगेच खाऊन घ्या. ती थोडी हसली आणि म्हणाली, मी जास्त तेलकट खात नाही, पण तू खास आणलायस तर नक्कीच खाते. थँक्यू, माझा मान राखल्याबद्दल. तिने समोसा हातात घेतला आणि एक घास तोडला. खाता खाता म्हणाली, छान आहे समोसा. हो का मॅडम? मी विचारलं, अरे तुझं नाव काय आहे? मॅडम, माझं नाव आदित्य आहे. अच्छा, बरं आदित्य, माझं नाव विभा आहे. तुम्हाला विभा म्हणू शकतोस, मॅडम म्हणायची काही गरज नाही. मी काही एवढी मोठी कलेक्टर नाही की तुम्हाला मॅडम म्हणावंस. विभा म्हटलं तरी चालेल. होय, जशी तुमची इच्छा. बरं विभा, तुम्हाला अजून नाश्ता आणून देऊ का? अरे नाही नाही आदित्य, एवढा आणलास तेवढाच भरपूर आहे. याच्यातून एकच लाडू खाते मी. ती हसत म्हणाली, बरं ठीक आहे विभा, जशी तुमची मर्जी. बरं चला विभा, मी निघतो. हो ठीक आहे, थँक्यू नाश्त्यासाठी आदित्य. ओके बाय विभाजी. असं म्हणत मी निघालो आणि माझ्या दुकानाकडे परत आलो. दुकानाचे मालक खूप चांगले होते, त्यामुळे मला दुकानात काम करताना मन लागायचं. दररोज अधूनमधून बाजूच्या दुकानावाल्या विभासोबत भेट होत असे. त्यामुळे आता किराणा दुकानात काम करण्यात खूप मजा येऊ लागली. दुपारी माझ्या मालकाने माझ्या जेवणाची सोय केली होती.
त्यामुळे मला फक्त संध्याकाळच्या जेवणाचं टेन्शन होतं. संध्याकाळच्या जेवणासाठी मी एक छोटी खानावळ लावली. तिथे मी दररोज जेवण करत असे. दिवस असेच पुढे जात होते. काही पैसे जवळ शिल्लक राहिले की मग मी गावाला पाठवायचो. कधी कधी स्वतःबद्दल वाईटही वाटायचं. जर व्यवस्थित शिकलो असतो, चांगलं शिक्षण घेतलं असतं, तर एखादी चांगली नोकरी मिळाली असती. पण जेव्हा शिकण्याचं वय होतं, तेव्हा शिक्षणाबद्दल गंभीर झालो नाही आणि मग शिक्षणाचं वय निघून गेलं. त्यामुळे आता कधी कधी पश्चाताप होत असे. माझ्यापेक्षा एक लहान बहीण आहे. आई वडिलांनी आधी तिचं लग्न करायचं आणि मग माझं लग्न करायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे बहिणीच्या लग्नाला थोडेफार पैसे लागणारच होते. म्हणून मीही स्वतःचा खर्च मर्यादित ठेवत होतो आणि पगारातून जास्तीत जास्त पैसे शिल्लक ठेवण्याचा प्रयत्न करायचो. किराणा दुकानात कामाला लागून मला जवळजवळ 1 वर्ष झालं होतं. दुकानदाराने माझा पगारही वाढवला, त्यामुळे मी आनंदी होतो. एके दिवशी दुपारच्या वेळी दुकानात शांतता होती. गिराईकही कमीच होतं. तेव्हा माझे किराणा दुकानाचे मालक म्हणाले, "अरे आदित्य, आपल्या शेजारी जे बुकेचं शॉप आहे ना, तिथे जाऊन एक छानसा बुके घेऊन येतोस का?" "होय दादा, घेऊन येतो की," मी उत्तर दिलं. "बरं, हे घे पैसे." त्यांनी मला 1000 रुपये दिले आणि पुढे म्हणाले, "आदित्य, त्या बाईला विचार, चांगल्या क्वालिटीचा बुके द्या आणि तुला जो आवडेल तो घे." "बरं, ठीक आहे दादा." असं बोलून मी शेजारच्या बुकेच्या दुकानाकडे निघालो. गेल्या 2-3 महिन्यांपासून मी त्यांच्या दुकानाजवळ आलो नव्हतो. तसं काही कामही नव्हतं, म्हणून तिथे जाणं झालं नव्हतं. दुकानाच्या काउंटरजवळ आलो, पण मला विभा दिसली नाही. मी 2दा आवाज दिला, "अहो विभा, अहो विभा." तेवढ्यात तिचा आवाज आला, "हो आदित्य, बोल ना." मी खाली पाहिलं तर ती दुकानात खाली बसलेली होती. आजूबाजूला खूप सारे बुके ठेवले होते. त्यामुळे माझं तिच्याकडे लक्षच गेलं नव्हतं. "अहो विभा, एक छानसा बुके द्या बरं." ती थोडी आश्चर्यचकित होत म्हणाली, "अरे बापरे, आज कसं काय आलास माझ्या दुकानावर बुके घ्यायला?" मी हसत म्हणालो, "माझ्यासाठी नव्हे, माझ्या दुकानाच्या मालकांसाठी घ्यायला आलो आहे." "बरं बरं, ठीक आहे." असं बोलून ती उठून उभी राहू लागली. आज तिने सुंदर अशी मेहंदी रंगाची सिल्कची साडी नेसलेली. पण जशी ती उभी राहू लागली, तसा तिच्या खांद्यावरचा पदर अचानक खाली निसटला. त्याच क्षणी तिचा भरगच्च भरलेला देह माझ्यासमोर उभा झाला. तिने जो ब्लाऊज घातला होता, त्याचा गळा थोडा मोठा असल्यामुळे आणि ती खाली वाकलेली असल्यामुळे तिचे उभार काहीसे दिसले. एका क्षणासाठी मी नजर दुसरीकडे वळवली. पण म्हणतात ना, माणसाची नजर वाईट असते, माणूस नाही. तसंच काहीसं झालं. दुसऱ्याच क्षणी माझी नजर पुन्हा नकळत तिच्याकडे वळली. तिला लगेच कळलं की तिचा पदर खांद्यावरून खाली निसटला आहे. तिने वेळ न घालवता पदर पटकन हातात घेतला आणि परत खांद्यावर टाकला. जरी तिने पदर व्यवस्थित घेतला, तरी तिचं सौंदर्य लपवणं अशक्य होतं. ती थोडी गोंधळली, पटकन मागे वळली आणि माझ्याकडे पाठ करून तिने पदर अजून व्यवस्थित केला. तशीच उभी राहून विभाने तिथे बाजूला ठेवलेला एक बुके हातात घेतला आणि माझ्याकडे वळून म्हणाली, "हे बघ, हा छान आहे." मी तिच्या हातातून बुके घेतला आणि म्हणालो, "होय, बुके तर खूप छान आहे." तिने अजून एक बुके उचलला आणि माझ्यासमोर टेबलावर ठेवला. "हे बघ, हा देखील खूप छान आहे." आता मला गोंधळ वाटू लागला. दुकानातले सगळेच बुके सुंदर दिसत होते. मी म्हणालो, "विभाजी, तुम्हाला जो योग्य वाटेल तो द्या. मला तर याच्यात काही फारशी पारख नाही." "बरं, ठीक आहे, हा घे. यामध्ये वेगवेगळ्या रंगांची फुलं आहेत आणि पानांची डिझाईनही खूप छान आहे. हा माझा फेवरेट आहे. हाच घेऊन जा." "बरं, ठीक आहे. विभा, किती पैसे झाले याचे?" "अरे आदित्य, तुझ्याकडून कशाला पैसे घेऊ?" "नाही हो विभा, हे काही तुमच्या घरात बनत नाही. तुम्हालाही बाहेरून विकतच आणावे लागत असेल ना." "अरे हो, पण तुझ्यासाठी असू दे ना. मी माझ्याकडून देत आहे." "पण आदित्य, हा बुके मी माझ्यासाठी घेत नाहीये.
हा माझ्या दुकानांच्या मालकांसाठी आहे. त्यांना हवा आहे म्हणून मी घ्यायला आलो आहे. अच्छा, असं आहे होय. मग 700 रुपये दे. मी 500-500 रुपयांच्या 2 नोटा घेतल्या आणि तिच्या हातात दिल्या. तिने मला 300 रुपये परत केले. आदित्य, मला वाटलं की तुला हवा आहे म्हणून तुझ्यासाठीच देत होते. अहो, पण मला कशाला फुकट द्याल तुम्ही? का देऊ शकत नाही? आता आपण शेजारी आहोत. माझंही कधी तुझ्याकडे काही काम पडेल. त्यामुळे आधीच तुझ्यासाठी काही करून ठेवलेलं बरं. हो का विभा? चालेल. काहीही काम असेल तर कधीही सांगा मला. हो आदित्य, नक्कीच. बरं चला, निघतो मी. होय, येत जा की अधूनमधून दुकानात. होय विभाजी, नक्की. एवढं बोलून मी माझ्या दुकानाकडे निघून आलो. बुके मालकांकडे दिला आणि उरलेले 300 रुपये त्यांना परत केले. बुके पाहून ते आनंदी झाले आणि म्हणाले, अरे आदित्य, बुके तर खूप छान आणलास. आवडली मला तुझी पसंत. मग मी माझ्या कामाला लागून गेलो. दुपारची वेळ होती, त्यामुळे गिऱ्हाईक तसं कमीच यायचं. पण तरीही आम्ही दुपारीही दुकान चालू ठेवत असू. एके दिवशी मी सकाळी दुकान उघडलं. दुकानाच्या बाहेर पटांगणात पडलेला कचरा उचलून डस्टबिनमध्ये टाकू लागलो. तेव्हाच माझ्या शेजारच्या दुकानात असलेली विभा माझ्याजवळ आली आणि म्हणाली, अरे आदित्य, एक काम होतं. हो बोला ना. अरे, रविवारी येशील का माझ्या दुकानात? थोडं काम आहे. रविवारी तुला सुट्टी असते ना? होय, रविवारी सुट्टीच असते. येईन की. आणि आदित्य, त्या कामाचे तुला पैसे देईन मी. काळजी करू नकोस. अहो विभा, मी पैशांबद्दल काही बोललो का? अरे तसं नाही. पण तू जर माझ्या दुकानात काम करणार असशील तर त्याचा मोबदला द्यावाच लागेल ना? हो, तुमचंही बरोबर आहे. बरं आदित्य, काही मोठं काम नाही. थोडंसं सामान नीट लावायचं आहे. 1.5-2 तासाचं काम आहे. फार वेळ लागणार नाही. बरं विभाजी, काही हरकत नाही. मी मदत करीन. मस्त. पण उद्या किती वाजता यायचं? उद्या दुपारी 12 वाजता आलास तरी चालेल. मीही उद्या दुपारी 12लाच येणार आहे. दुकान तसं रविवारी बंदच असतं, पण थोडं सामान व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे, मी उद्या 12 वाजता येतो. हे ऐकून ती तिच्या दुकानात निघून गेली. मीही दुकानासमोर पडलेला कचरा आवरून ठेवला आणि दुकानात आलो. सकाळी सकाळी गिऱ्हाईक चांगलंच होतं, त्यामुळे लगेच कामात व्यस्त झालो. दुकानात गिऱ्हाईकं करत होतो. बाजूला काउंटरवर दुकानाचे मालक बसलेले होते. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, काय झालं आदित्य? शेजारच्या दुकानातली ती दुकानवाली काय सांगत होती तुला? अहो दादा, तिला ना दुकानात थोडं सामान इकडे तिकडे करायचं आहे. उद्या रविवार आहे आणि आपल्याला सुट्टी असते. त्यामुळे ती म्हणाली, दुपारी येशील का थोडी मदत करायला? माझे दुकानाचे मालक थोडे हसले आणि म्हणाले, हो का, छान आहे, कर मग मदत. पण आदित्य, ती तुझ्याशी खूपच बोलते, नाही का? नाही हो दादा, तसं काही नाही. मग मी कुठे काही म्हणतोय? त्यांनी मिश्किल हसत विचारलं. खरं सांगू का? हो बोला ना दादा. मला तर वाटतं ती तुला पसंत करते. अहो दादा, काय बोलता तुम्ही? मी कुठे एक छोटा कामगार आणि ती दुकानाची मालकीन. अरे, प्रेमात तसं काही नसतं बरं. जाऊ दे, मी मस्करी केली. राग नको वाटू देऊ तुला. नाही हो दादा, तुमचा कसला राग येईल मला? माझे दुकानाचे मालक खूप हुशार होते. म्हणजे सगळीकडे त्यांचा डोळा असायचा. पण स्वभाव मात्र खूप गोड होता. कधीच कोणत्याही गोष्टीचा ते नकारात्मक विचार करत नसत. त्या दिवशी मग दुकान बंद झाल्यावर मी घरी आलो. रविवारी सुट्टी असते, त्यामुळे आज निवांत 10 वाजता झोपेतून उठलो. अंघोळ वगैरे केली, नाश्ता झाला आणि मग दुकानाकडे निघालो. साधारणपणे 11 वाजताच्या सुमारास मी दुकानाजवळ पोहोचलो. 12 वाजायला अजून काही वेळ बाकी होता. आज आमचं दुकान बंदच होतं. पण विभाचं दुकान उघडं असेल अशी मला अपेक्षा होती. मात्र तिचं दुकानही बंद दिसलं. मला वाटलं तिला यायला वेळ झाला असेल, म्हणून थोडा वेळ वाट पाहायचं ठरवलं आणि तिथेच दुकानाच्या पायरीवर बसून राहिलो. 12:15च्या सुमारास विभा तिची स्कूटी घेऊन आली.
तिने स्कूटी दुकानासमोर थांबवली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, अरे सॉरी सॉरी, थोडा वेळ झाला. काही हरकत नाही, मीही आत्ताच आलो. बरं ठीक आहे, चल मग. मी उठून उभा राहिलो. तिने दुकानाचं कुलूप उघडलं आणि शटर वर केलं. तिने काउंटरच्या टेबलाची एक फळी उचलली, आतमध्ये गेली आणि मग मीही तिच्या मागे आत गेलो. बरं आदित्य, हे बघ, आपल्याला दुकान बंद करून घ्यावं लागेल, नाहीतर गिराईकं येत राहतील. बरं ठीक आहे. मी शटर खाली ओढून घेतला. दुकानात अंधार झाला, पण लगेचच तिने लाईट सुरू केले. लाईटमधून दुकानात ठेवलेले बुके अजूनच सुंदर दिसायला लागले. माझं लक्ष न कळत तिच्याकडे गेलं. तिने आज गुलाबी रंगाचा पंजाबी सूट घातला होता. खांद्यावर एक सुंदर चॉकलेटी रंगाची ओढणी घेतली होती. तिने ओढणी एका बाजूला टाकली आणि घट्ट आवरून कमरेला बांधून घेतली. बरं आदित्य, हे बघ, हे जे खालचे बुके आहेत ना, ते वर ठेवायचे आहेत आणि वरचे बुके खाली ठेवायचे आहेत. थोडा दुकानाच्या रचनेत बदल करावा लागतो. वेगळेपणा दिसला की गिरायकांनाही असं वाटतं की काहीतरी नवीन आलं आहे. होय विभाजी, बरोबर आहे. माझ्याकडे काही मोठ्या कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत. त्यांना नेहमी बुके सप्लाय करावे लागतात. त्यामुळे दुकान टापटीप आणि छान दिसलं पाहिजे याची काळजी घ्यावी लागते. हो, काही हरकत नाही, करू आपण आता. अरे हो आदित्य, मीही मदत करते तुला. मला तसंही दर रविवारी हे काम करायला यावं लागतं आणि मी दुकानात एकटीच सगळं करते. आज बरं होईल तू मदतीला आहेस. मी एक स्टूल घेतला आणि त्यावर उभा राहून वरच्या कप्प्यात ठेवलेले बुके हातात घेतले. ते खाली विभाच्या हातात देऊ लागलो. सगळे बुके तिच्याकडे दिल्यावर तिने खालच्या कप्प्यातील बुके माझ्याकडे द्यायला सुरुवात केली आणि मी ते वरच्या माळ्यावर ठेवायला लागलो. काही वेळ हे काम सुरू राहिलं. विभाही माझ्यासोबत काम करत होती, त्यामुळे ती थोडी दमली असावी असं मला जाणवलं. तिच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर घामाचे थेंब दिसू लागले. त्या लाईटच्या प्रकाशात तिचा चेहरा अजूनच उजळून दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक जाणवू लागली. मी त्या दिवशी पांढऱ्या रंगाचा टी शर्ट घातला होता. माझी अवस्था तिच्यासारखीच झाली होती. थोडा दमलो होतो, पण विभासोबत काम करत असताना थकवा अजिबात जाणवत नव्हता. काही वेळानंतर आमचं काम पूर्ण झालं. विभा म्हणाली, अरे आदित्य, भूक लागली असेल तुला. मी हसलो आणि म्हणालो, नाही हो, अजून नाही. बरं, पण मला भूक लागली आहे. आपल्या दोघांसाठी काही नाश्ता घेऊन येऊ का? अहो विभा, मी जातो की. मी माझे कपडे व्यवस्थित केले आणि दुकानाचं शटर उघडलं. बरं, शटर लावून देऊ का? नाही नाही, राहू दे, तू येईपर्यंत. अरे थांब, पैसे तरी घेऊन जा. अहो आहेत माझ्याकडे पैसे, असू द्या. मी बाहेर ठेवलेली चप्पल घातली आणि रस्त्याच्या पलीकडे गेलो. तिथं एक छानसं रेस्टॉरंट होतं. तिथे नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ मिळायचे. पण नाश्ता काय घ्यायचा हे विचारायचंच राहिलं. माझ्या लक्षात आलं की त्या दिवशी विभाला समोसे खूप आवडले होते, म्हणून मी समोसे घेतले आणि थोडं खवनही घेतलं. पैसे देऊन परत दुकानाकडे निघालो. विभाच्या दुकानाच्या शेजारी आमचं किराणा दुकान होतं, पण आज ते बंद असल्यामुळे तिथे खूप शांतता होती. विभाने शटर उघडच ठेवलं होतं. मी चप्पल बाहेर काढली आणि तिच्या फुलांच्या दुकानात शिरलो. बरं चला विभा, नाश्ता गरम आहे तर आताच खाऊन घेऊया. हो, बरोबर बोलतोयस आदित्य. आम्ही दोघांनी बाहेर हात धुतले आणि दुकानाच्या मध्येच खाली मांडी घालून बसलो. माझ्यासमोर विभा आणि तिच्यासमोर मी. नाश्ता करायला सुरुवात केली, पण माझ्या मनात एक प्रश्न घोळत होता. मी विचारलं, अहो विभा, एक विचारू का तुम्हाला? होय विचार की. तुम्ही हे काम माझ्याकडून करून घेत आहात, पण एखाद्या दुसऱ्या माणसाकडूनही करून घेतलं असतं ना. पण तुम्ही स्वतः करता. तुम्ही ह्या दुकानाच्या मालकीण आहात, तर असं छोटं मोठं सफाईचं काम किंवा सामान हलवायचं काम दुसऱ्यांकडून करून घ्यायला हवं, नाही का? ती थोडीशी हसली. मी म्हणालो, काय झालं? काही चुकीचं विचारलं का? अरे नाही, तसं नाही, पण दिवसभर मी बसूनच असते.
घरीही कामासाठी बाई ठेवली आहे. आणि जर मी असंच छोटं मोठं काम दुसऱ्यांकडून करून घेईल तर माझी तब्येत सुटेल. स्वतःला मेंटेन ठेवायचं असेल, लठ्ठपणा येऊ द्यायचा नसेल, तर अशी छोटी मोठी कामं करत असायला हवीत. मी तिच्याकडे एकदा नीट पाहिलं. ती खरोखर मनापासून बोलत होती. तिचं आकर्षक आणि सुटसुटीत शरीर पाहिलं की असं वाटत होतं की ती मेहनतीचं काम करत असावी. म्हणूनच ती फिट आणि तंदुरुस्त होती. नाहीतर कित्येक सुंदर मुली किंवा बायका लग्नानंतर खाण्यापिण्याचं भान ठेवत नाहीत आणि मेहनतीचं कोणतंही काम करत नाहीत. त्यामुळे लगेचच लठ्ठ होतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो. नाश्ता अतिशय चविष्ट होता. ती म्हणाली, आदित्य, तुला खमण आवडतो म्हणून मी खास खमण आणला. तुला आवडतो का? अरे हो, मलाही खमण खूप आवडतं. नाश्त्यात आम्ही हसत गप्पा मारत नाश्ता सुरू ठेवला. बरं आदित्य, तू इथं तुझ्या आईवडिलांसोबत राहतोस का? आणि तुझं लग्न झालं आहे का? वाटतं की झालंय. मी थोडा लाजतच उत्तर दिलं. अहो नाही, माझे आईवडील गावाला राहतात. मी इथं भाड्याने राहतो. अजून माझं लग्न झालेलं नाही. मग कधी करतोयस लग्न? होय, करेल की लवकरच. देवाने जेव्हा माझ्या नशिबात लग्नाचे योग लिहिलेले असतील त्यावेळीच होईल, नाही का? हो, बरोबर आहे तुझं. थोडा वेळ शांतता होती. मग मी हिम्मत करून विचारलं, विभाजी, माझ्याही मनात तुमच्याबद्दल एक प्रश्न आहे. पण मी साधारण मुलगा आणि तुम्ही एवढ्या मोठ्या दुकानाची मालकीण. तुम्हाला असं डायरेक्ट विचारणं बरं नाही वाटत. ती हसली आणि म्हणाली, अरे काही नाही, विचार बिनधास्त. मी थोडा सावधगिरीने विचारलं, हो तेच विचारायचं होतं. म्हणजे तुमचं लग्न झालं असेल ना? तिच्याकडे पाहून तसं वाटायचं की ती विवाहित असेल. पण तिच्या कपाळावर टिकली कधी असायची, कधी नसायची. बांगड्या असायच्या, पण काही वेळा नसायच्या. गळ्यात कधी एखादी पोत असायची, तर कधी काहीही नसायचं. कधी कधी मी तिच्याकडे पाहायचो तेव्हा हे सर्व मला जाणवत असे. आज मात्र मी तिच्या अगदी जवळ होतो. निवांतपणे तिच्यासोबत नाश्ता करत होतो. आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी लकी डे वाटत होता. मी तिला तिच्या लग्नाबद्दल विचारलं, पण तिने फक्त हसून तो विषय टाळला. मी पुन्हा विचारलं, अहो विभा, काय झालं? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. अरे जाऊ दे ना ते. ती पुन्हा टाळण्याचा प्रयत्न करत होती. जाऊ दे म्हणजे काय विभाजी? म्हणजे तुमचं लग्न झालं आहे का? आणि तुमचे पती कुठे आहेत? ती पुन्हा शांत झाली. पण तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव उमटले. अरे आदित्य, ती एक खूप मोठी कहाणी आहे. पण मलाही त्या गोष्टी आठवायच्या नाहीयेत. कारण तुला सांगताना त्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर येतील आणि मला ते सगळं विसरायचं आहे. तू वाईट वाटून घेऊ नकोस. या गोष्टीबद्दल मला जास्त बोलायचं वाटत नाही. विभाजी, एवढं काही नाही. तुम्हाला त्या विषयावर बोलायचं नसेल तर राहू द्या. त्यात काही हरकत नाही. बोलता बोलता तिने खाणं थांबवलं होतं. मी तिला पाहिलं आणि म्हणालो, अहो खा ना, मी एकटाच खातो आहे. तुम्ही तर फक्त बसले आहात. अरे नको नको, माझं झालं. तू संपून टाक सगळं. अहो नाही, एवढा सारा नाश्ता आहे, माझ्याने एकट्याने संपणार नाही. अरे खा, जवान मुलगा आहेस आदित्य, तुला संपवायलाच लागेल, कळालं का? बरं, तुम्ही सांगत आहात तर ऐकावंच लागेल. शेवटी तुम्ही दुकानाच्या मालकीनबाई आहात. मी थोडी मस्करी करत म्हणालो, मालकीन वगैरे काही नाही, पण अन्न फेकायचं नाही असं माझं मत आहे. त्यामुळे तू ते पूर्ण संपव. आणि मला खात्री आहे तुलाही चांगलीच भूक लागली आहे. मी बसते इथं, तू संपव. ठीक आहे, मी हसत म्हणालो आणि मोठे मोठे घास खायला सुरुवात केली. काही मिनिटांतच नाश्ता संपला. बरं आदित्य, आता हे थोडंसं काम करून घेऊ आणि मग घरी जाऊ, चालेल ना? होय, जसं तुम्ही सांगाल. शॉपमध्ये थोडं राहिलेलं काम होतं, ते आम्ही करायला लागलो. आता मात्र विभाने तिच्या खांद्यावर असलेली ओढणी काढून बाजूला ठेवली होती. तिने फक्त पांढऱ्या रंगाचा टॉप घातला होता. त्यामुळे नकळतच माझं लक्ष सारखं तिच्याकडे जात होतं.
कदाचित तिला ते जाणवलं असावं. ती काही एवढी लहान नव्हती. काही वेळाने आमचं काम संपलं. बरं चल मग आदित्य, निघूयात आता. आम्ही दोघं दुकानाच्या बाहेर आलो. तिने शटर बंद केलं आणि कुलूप लावलं. बरं चल आदित्य, तू कुठे राहतोस? तुझ्या घरी सोडून देते मी तुला. अहो नाही नाही विभा, मी इथे जवळच राहतो. मी जाईन. तुम्ही काही काळजी करू नका. नक्की ना? होय होय नक्की. मी माझ्या रूमकडे निघालो. पण घरी आल्यावर सारखं विभाचा चेहरा, तिचं बोलणं आणि तिचं ते स्मितहास्य माझ्या मनात घुमू लागलं. तिच्यात काहीतरी वेगळं, विशेष होतं. एवढ्या मोठ्या दुकानाची मालकीण असूनही माझ्याशी इतक्या आपुलकीने वागत होती, याचं मला कुतूहल वाटत होतं. दिवसभर तिचेच विचार चालू होते. संध्याकाळी झोपायला बेडवर गेलो तेव्हाही तिचेच विचार मनात घोळत होते. पण स्वतःला समजावलं, आदित्य, तुझी आणि तिची बरोबरी नाही. तिच्याबद्दल काही स्वप्न रंगवू नकोस. तू एक किराणा दुकानात काम करणारा साधा नोकर आणि ती तुझ्या कितीतरी पटीने सगळ्या बाबतीत उत्तम आहे. अशा वास्तविकतेचं भान मी स्वतःला दिलं आणि हवेत उडणाऱ्या माझ्या विचारांना जमिनीवर आणलं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी माझ्या दुकानावर पोहोचलो. दुकानाची किल्ली माझ्याकडेही असायची, कारण दुकानाच्या मालकांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. मी दुकान उघडलं, पण सारखं लक्ष बाजूच्या दुकानाकडे, विभाच्या बुकेच्या शॉपकडे जात होतं. मी गिरायकांचं सामान देत होतो, पण अधूनमधून माझं लक्ष रस्त्याकडे जात होतं. कधी ती तिच्या स्कूटीवर येते आणि मी तिला डोळे भरून पाहतो, असं काहीसं झालं होतं. कालच स्वतःला समजावलं होतं, पण तरीही माझं मन माझ्या ताब्यात येत नव्हतं. बरोबर 10:30च्या सुमारास ती समोरून तिच्या स्कूटीवर येताना दिसली. तिला पाहताच माझ्या शरीरात अचानक ऊर्जा संचारली. डोळ्यात चमक आली. हळूहळू तिने स्कूटी रोडवरून तिच्या दुकानाच्या समोर आणली आणि बाजूला पार्क केली. मी एका गिरायकाला साखर मोजून देत होतो, पण माझं लक्ष बाहेरच होतं. तिने गाडी पार्क करून तिथूनच माझ्याकडे पाहिलं आणि एक हलकसं स्मितहास्य दिलं. मीही गालातल्या गालात हसलो. लगेच बाजूला पाहिलं. माझ्या दुकानाचे मालक दादा, त्यांचं लक्ष माझ्याकडे तर नाही ना, पण सुदैवाने ते त्यांच्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसले होते. दुपारपर्यंत दुकानात काम केलं. दुपारी गिराईक कमी झालं तेव्हा मी विभाच्या दुकानाकडे गेलो. ती दुकानात उभी होती आणि एका मुलीला बुके देत होती. त्या मुलीने बुके घेतला, पैसे दिले आणि निघून गेली. विभाने माझ्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाली, बघ आदित्य, कालपेक्षा आज दुकान कसं दिसतं? काही फरक जाणवतोय का? मी तिच्याकडे पाहत म्हणालो, होय, त्यासाठीच आलोय मी विभा. हो का? पण खरंच आज दुकान छान दिसतंय ना? हो, खूप छान दिसतंय. थँक्यू आदित्य. बरं चला, निघतो मी. फक्त दुकान पाहायला आलो होतं. असं होय, ठीक आहे. एवढं बोलून मी माझ्या दुकानाकडे परत आलो. 2-3 दिवसांनंतर एकदा सकाळी मी दुकानाबाहेर सफाई करत होतो. तेव्हा विभा स्कूटीवरून आली. तिने दुकान उघडलं आणि काही मिनिटातच माझ्याजवळ आली. ती जशी जशी माझ्याजवळ येऊ लागली तसं तसं माझ्या छातीत धडधड होऊ लागली. मनात विचार आला, कशासाठी आली असेल? तेवढ्यात ती म्हणाली, अरे आदित्य. हो बोला ना विभा. अरे, आपण या रविवारी जसं दुकानात थोडं काम केलं तसं आता येणाऱ्या रविवारीही करूया. आज शुक्रवार आहे, परवा रविवार. पण आजच तुला सांगून ठेवावं म्हणलं, म्हणून आले. हो का? चालेल, काही हरकत नाही विभा, जसं तुम्ही सांगाल. आणि रविवारी तर मला सुट्टी असते, त्यामुळे मी घरीच असतो. येईन 12 वाजता. चालेल ना? होय होय, 12 वाजताच ये. एवढं बोलून ती परत तिच्या दुकानाकडे निघून गेली. त्या दिवसापासून माझी रविवारची प्रतीक्षा करणं सुरू झालं. शुक्रवार गेला, पण शनिवार मात्र जणू काही एखाद्या वर्षासारखा वाटू लागला. अरे, निघतच नाही हा शनिवार. किती मोठा दिवस आहे. एखादं वर्ष लोटायला जितका वेळ लागतो तितका वेळ शनिवार संपायला लागतोय. मी आतुरतेने रविवार कधी उजाडतोय याचीच वाट पाहत होतो. संध्याकाळी घरी जायच्या वेळी
तिने मला विचारलं, "उद्या येणार आहेस ना?" "होय होय, नक्की येणार आहे." मग ती हसतच निघून गेली. शनिवारी संध्याकाळी घरी आलो, पण मनात एक वेगळीच हुरहुर होती. रविवारी सकाळी लवकर उठलो आणि 11 वाजायची वाट पाहू लागलो. जसे 11 वाजले तसे हळूहळू चालत घराकडून दुकानाकडे निघालो. रस्त्यात नाश्ताही केला. सकाळी मला खायची सवय होती, पण आज नाश्ता थोडा उशिराच झाला. हळूहळू चालत विभाच्या शॉपजवळ पोहोचलो. ती अजून आलेली नव्हती, म्हणून तिथेच पायरीवर बसून तिची वाट पाहू लागलो. 12 वाजून काही मिनिटं झाली असतील, तेवढ्यातच तिचं आगमन झालं. ती स्कूटीवरून आली आणि नेहमीप्रमाणे तिच्या दुकानासमोर गाडी पार्क केली. माझ्याकडे पाहून तिने एक हलकसं स्मितहास्य दिलं. तशी ती देईल याची मला अपेक्षा होतीच. मीही हसत तिच्याकडे पाहिलं. ती शॉपजवळ आली. तिने कुलूप काढून शटर उघडलं. आज तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज घातलेला. इटालियन सिल्कची साडी असेल, त्यामुळे ती तिच्या शरीराभोवती घट्ट लपेटलेली होती. त्यामुळेच तिचं भरलेलं शरीर आणि तिच्या शरीराचा मोहक आकार अगदी उठून दिसत होता. "मग विभा, काय काम आहे आज? सांगा." "अरे, काही खास नाही. हे बघ, हे इकडचे बुके आहेत ना, ते थोडे साफ करायचे आहेत आणि या कप्प्यातले बुके तिकडच्या कप्प्यात ठेवायचे आहेत." "बरं, ठीक आहे, चालेल." तिने तिच्या साडीचा पदर हातात घेतला आणि नीट आवरून कमरेला घट्ट खोसला. मग आम्ही दोघं बुके इकडच्या तिकडे ठेवण्याचं काम सुरू केलं. शटर बंद केलं होतं, त्यामुळे आम्ही दोघं दुकानाच्या आत शांततेत काम करत होतो. काही वेळ काम सुरू होतं. कामाच्या नादात विभाच्या कमरेला खोसलेला पदर सुटला होता, पण ती कामात इतकी मग्न होती की तिला त्याचं भानही नव्हतं. मात्र माझं वेडं मन तिच्याकडेच अडकून पडलं होतं. काम करत असताना मला इकडच्या तिकडे हालचाल करावी लागत होती. मी काही बुके हातात घेऊन ठेवत असताना अचानकच माझ्या कानावर आवाज पडला, "अगं बाई!" मी पटकन मागे वळून पाहिलं. तिचा पदर तिच्या खांद्यावरून निसटला होता, कारण तिच्या पदराचा कोपरा एका खिळ्यामध्ये अडकला होता आणि त्यामुळेच तिचा पदर खेचला गेला. तिच्या तोंडून "अगं बाई" असे शब्द का निघाले हे मला लगेचच कळालं. मी तसं काहीच कळालं नाही अशा आविर्भावात तिला विचारलं, "अहो, काय झालं?" "अरे बघ ना आदित्य, हा पदर इथे खिळ्यामध्ये अडकला आहे." "थांबा थांबा, मी काढतो." असं म्हणत मी तिच्या जवळ गेलो. तिचा पदर खिळ्यामध्ये अडकला होता आणि ती तो खेचत होती. "अहो थांबा, खेचू नका, नाहीतर तुमची साडी फाटेल." "बरं ठीक आहे, नाही खेचत." मी त्या खिळ्याजवळ गेलो जिथे तिची साडी अडकली होती. हळूच तो पदर खिळ्यामधून सोडवायला लागलो, पण त्याच वेळी तिरक्या नजरेने माझं लक्ष तिच्याकडेही जात होतं. तिला ते जाणवलं असावं. नजर चोरून ती इकडे तिकडे पाहत होती आणि मध्येच माझ्याकडे पाहू लागली. माझ्या हातांनी हळूहळू खिळ्यात अडकलेला तिचा पदर काढू लागलो. काही क्षणातच तो माझ्या हातात आला. तिने हळूच खाली केलेली मान वर केली आणि माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात लाज आणि संकोच स्पष्ट दिसत होता. तिलाही जाणवत होतं की तिचा पदर माझ्या हातात आहे आणि तिचं भरगच्च भरलेलं शरीर माझ्या समोर आहे. तिने पटकन दोन्ही हातांनी गळा झाकण्याचा प्रयत्न केला आणि परत मान खाली घातली. तिचा तो कमनीय बांधा पाहून मी स्वतःवरच संतुलन गमावत चाललो होतो. हळूहळू तिचा पदर माझ्या हातातून सोडू लागलो, पण न कळतच आमच्यातलं 2-3 पावलांचं अंतर कमी होत गेलं. मी हळूहळू तिच्या जवळ जात राहिलो. माझ्या हातात असलेला तिच्या साडीचा पदर मी अलगद तिच्या खांद्यावर टाकला आणि व्यवस्थित केला. तिने माझ्याकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसली. लाजतच ती हलक्या आवाजात म्हणाली, "थँक्यू आदित्य." पण आता आम्ही दोघं खूप जवळ होतो. नकळतच माझा उजवा हात तिच्या कमरेवर गेला. माझा हात तिच्या कमरेवर जाताच मी तो हलकासा घट्ट धरला आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. तिने लगेच हलक्या आवाजात विचारलं, "आदित्य, काय करतो आहेस?" तिच्या त्या शब्दांमध्ये इतका ओलावा आणि भावनांचा प्रवाह होता
की मी पाणी पाणी झालो. मी हळूच तिला माझ्याकडे ओढलं आणि माझे ओठ तिच्या गालावर अलगद फिरवले. तिच्या गालांवर आलेली केसांची लट मागे सारली. क्षणभर सगळं स्तब्ध झालं होतं. एक वेगळीच जादू त्या वातावरणात पसरली होती. माझ्या श्वासांची गती आपोआपच वाढली. तिचे श्वासही वेगाने चालू लागले. आमचे चेहरे अगदी जवळ आले. विभाने अत्तर लावलेलं होतं आणि त्याचा मोहक सुगंध मला जाणवू लागला. पण मला आतूनच वाटलं की हे थांबवायला हवं. म्हणून मी हळूच तिच्या कमरेवर ठेवलेला हात काढला आणि 2 पावलं मागे सरकलो. तिने खाली केलेली मान वर केली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, "काय झालं आदित्य?" "काही नाही विभा. सॉरी सॉरी." "कशासाठी सॉरी?" "काही नाही, असंच." मी थोडा गोंधळलो. ती हळूच माझ्याजवळ आली आणि आता तिनेच माझा एक हात पकडला. तिच्या कोमल हातांनी माझा हात तिच्या कमरेवर नेला. मी तिच्या या वागण्याने थोडा दचकलो. तिने माझ्याकडे पाहत हसून विचारलं, "काय झालं आदित्य? अचानक मागे का सरकलास?" "काही नाही विभा, असंच." "का? मी नाही आवडत तुला?" "तसं नाही. तुम्ही तर खूप आवडता." "मग मागे का सरकलास? माझ्याजवळ यायला भीती वाटते का?" "नाही, तसं नाही." "मग कसं आहे?" असं म्हणत तिने एक हात माझ्या पाठीवर नेला आणि माझ्या केसांमध्ये बोटं फिरवत हळूच माझा चेहरा तिच्या चेहऱ्याकडे ओढला. तिचे गुलाबी ओठ माझ्या ओठांच्या अगदी जवळ आले. "अरे किती लाजतोस तू?" ती आपल्या कोमल आवाजात म्हणाली. तिने हळूच तिचे रसाळ ओठ माझ्या ओठांवर टेकवले आणि स्वतःहूनच मला चुंबन करू लागली. आता मात्र मीही पूर्णपणे वितळलो. आम्ही दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. तिच्या साडीचा पदर कधी खाली निसटला ते मलाही कळलं नाही. बाहेर रोडवर गाड्यांचे गोंगाट आणि हॉर्नचे आवाज ऐकू येत होते. पण आमचे श्वास इतके वाढले, छातीची धडधड एवढी वेगवान झाली होती की बाहेरच्या आवाजांपेक्षाही आमच्या श्वासांचा आवाज मोठा झाला. आम्ही दोघं तिथेच एकमेकांवर तुटून पडलो. जणू काही आम्ही एकमेकांसाठीच आतुर होतो आणि एकमेकांसाठीच बनलो होतो. बराच वेळ आम्ही एकमेकांच्या प्रेमात हरवून गेलो. काही वेळाने दोघंही शांत झालो. मी भानावर आलो. आम्ही एकमेकांचे कपडे नीट केले. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अजूनही थोडीशी लाज होती, पण त्याच सोबत समाधानही स्पष्ट दिसत होतं. ती हळूच म्हणाली, "आदित्य, निघायचं का आता?" मी फक्त "होय" एवढंच बोललो. ती माझ्याजवळ आली आणि अलगद माझ्या ओठांवर ओठ टेकवून मला एक हलकासा किस दिला. दोघंही बुकेच्या शॉपच्या बाहेर आलो. तिने स्कूटी चालू केली आणि आपल्या रस्त्याने निघून गेली. मीही माझ्या घराच्या दिशेने हळूहळू चालत निघालो. घरी पोहोचलो, पलंगावर लोळलो आणि तिच्या विचारात गुंग झालो. कधी डोळे लागले ते मलाही कळालं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेला जाग आली. झोपण्यात मी खूप वस्ताद. एकदा झोपलो की मग कुंभकर्णासारखा झोपतो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे अंघोळ वगैरे आटोपून दुकानात पोहोचलो. काही वेळाने विभाई आली आणि तिने तिचं दुकान उघडलं. त्या दिवशी दिवसभर माझ्या मनात खूप इच्छा होती की विभाच्या दुकानावर जावं आणि तिला भेटावं. तिच्याशी 2 शब्द बोलावेत, पण एक प्रकारची भीती वाटत होती आणि मनामध्ये एक वेगळीच संकोचाची भावना देखील होती. त्या दिवशी विभाशी न बोलताच घरी परतलो. पण मनात खंत होती. तिला काही वाईट वाटलं असेल का? ती माझ्याबद्दल काय विचार करत असेल? आता मात्र ठरवलं की उद्या तिच्या दुकानावर नक्की जाऊन तिला भेटायचं आणि तिच्याशी 2 शब्द बोलल्याशिवाय राहायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेवर दुकानावर पोहोचलो. दुकान उघडलं. दुपारी गिराईकं कमी झालं. तेव्हा मी विभाच्या शॉपकडे गेलो. तिने माझ्याकडे पाहिलं आणि गालातल्या गालात हसली. मीही थोडा हसलो. तिचं ते हसू पाहून आता माझी भीती कमी झाली आणि मनाला एक प्रकारची शांतताही वाटली. दुकानाच्या काउंटरवर उभा राहून मी तिला विचारलं, "काय झालं विभा? माझ्यावर रागवला आहात का? नाराज आहात का?" ती थोडी हसत म्हणाली, "अरे नाही, तुझ्यावर कशाला नाराज हो? आणि कशासाठी हो?" मी जरा गोंधळून म्हणालो, "विभा,
ते रविवारी आपल्यामध्ये. तिने माझ्याकडे पाहिलं, गालातच हसली आणि म्हणाली, अरे जाऊ दे ते, विसर. त्या बाबतीत जास्त विचार करू नकोस. अहो, तुम्हाला एक सांगू का? हो बोल ना आदित्य. विभा, खरं तर तुमच्यात आणि माझ्यात खूप अंतर आहे. आपल्या दोघांची तुलना करणं म्हणजे वेडेपणा आहे. पण खरंच तुम्ही मला खूप आवडता. हे ऐकताच तिचा चेहरा थोडासा गंभीर झाला. मी तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं विभा? मी काही चुकीचं बोललो का? अरे तसं नाही, पण पण काय? मी तिच्या डोळ्यात पाहत राहिलो. माझ्या मनात खूप काही चाललं होतं. शेवटी मी धाडस करून बोलून गेलो, विभा, खरं तर मला तुम्हाला आय लव्ह यू म्हणायचं आहे, पण कसं बोलू हेच मला कळत नाहीये. ती हसली आणि म्हणाली, अरे वेड्या, बोललास की तू मला आय लव्ह यू. आता मात्र मी थोडा लाजलो. ती थोड्या शांत आवाजात म्हणाली, आदित्य, खरं सांगू का? तू खूप चांगला आहेस, पण माझ्या आयुष्यात खूप गुंतागुंती आहेत. तुला मी अजूनपर्यंत सांगितलं नाही, पण माझं लग्न झालं आहे. अरे, माझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत, ज्या मी तुला सांगू शकत नाही. पण जेव्हा तिने सांगितलं की तिचं लग्न झालं आहे, हे ऐकून मला जबरदस्त धक्का बसला. न कळतच माझा चेहरा खूप नाराज झाला. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, अरे आदित्य, नाराज नको होऊस. खरं तर मला तुला दुखवायचं नाहीये. तू खूप चांगला आहेस, मेहनती आहेस, कर्तबगार आहेस. पण माझ्या आयुष्यात काही घटना अशा घडल्या आहेत आणि अजूनही मी काही विचित्र परिस्थितींमध्ये अडकले आहे, ज्या तुला सांगू शकत नाही. थोडं थांबून ती पुढे म्हणाली, माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप आदर आहे. तू मला आवडतोस आणि तुझं माझ्यावर प्रेम आहे हे जाणून घेणं माझ्यासाठीही महत्वाचं आहे. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, अहो विभा, पण जर तुमचं लग्न झालं आहे आणि तुम्ही माझ्यासोबत असं केलं, तर मग हे चुकीचं नाही का? मी थोडा गंभीर होत पुढे बोललो, विभा, तुम्ही एक विवाहित स्त्री आहात आणि तुम्हाला असं परपुरुषासोबत वागणं पाप वाटत नाही का? हे ऐकून विभा आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. काही क्षण शांत राहून ती म्हणाली, आदित्य, माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. खरं तर तू पहिलाच पुरुष आहेस जो माझ्या इतक्या जवळ आला आहे आणि पाप पुण्य यांचा विचार करायचं मी कधीच सोडून दिला आहे. ती थोडं पुढे सरकत म्हणाली, आदित्य, आपण दोघं जवळ आलो. त्यात तुझीही संमती होती आणि माझीही. यात पाप पुण्य शोधण्यासारखं काहीच नाही. तू माझ्याबद्दल चुकीचा विचार करू नकोस. मला तरी वाटतं की त्यावेळी तुला माझी गरज होती आणि मला तुझी. आपण दोघांनी ते पूर्ण केलं. तिच्या या उत्तराने मी थोडा गोंधळलो. आदित्य, मला माहिती आहे की तू अविवाहित आहेस आणि तुला एका चांगल्या जोडीदाराची, जीवन संगिनीची गरज आहे. कदाचित तू ती माझ्यात पाहत असशील. ती थोडी थांबली आणि माझ्याकडे पाहत पुढे म्हणाली, आदित्य, तुला वाटत असेल की मी तुझी पत्नी बनावं. खरं आहे ना? मी तिच्या डोळ्यात बघत उत्तर दिलं, हो विभा, मला खरंच असं वाटतं की तू माझी बायको झालीस तर किती छान होईल. ती जरा गंभीर झाली आणि म्हणाली, आदित्य, समजून घे, पण सध्या तरी हे होऊ शकत नाही. माझ्या आयुष्यात अजून काही मोठ्या घडामोडी होणार आहेत. त्यानंतरच मी तुझ्या विचारावर निर्णय घेऊ शकते. मी तिच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहिलं. ती पुढे म्हणाली, आदित्य, तू असं मुळीच वाटून नको देऊस की तू एक साधा मुलगा आहेस आणि म्हणून मी तुला नकार देत आहे. खरं तर प्रेम हे प्रेम असतं. त्यात लहान मोठं, श्रीमंत गरीब काहीही नसतं. विवाच्या या शब्दांनी माझ्या मनात काहीसं समाधान उमटलं. पण तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच वेदना दिसत होती. आदित्य, मी देखील आधी पाप पुण्याच्या भानगडीत पडायचे. प्रत्येक गोष्टीत स्वतःला दोष देत बसायचे. पण आता मला असं वाटतं की माणसाने हवं तसं जगावं, हवं तसं राहावं. पाप पुण्याच्या चक्रात अडकू नये, कारण त्यातून शेवटी फक्त निराशाच पदरी येते. ती हे सर्व बोलत असताना तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती खूप दुविधेत होती. तिच्या जीवनात काहीतरी मोठं दुःख आहे हे स्पष्ट जाणवत होतं. ती बोलत होती तोपर्यंत मी गप्पच राहिलो.
तिच्या वेदनांचा आवाज माझ्या मनापर्यंत पोहोचत होता. विभा, मी तुला समजू शकतो. तुझ्या भावनांचा मला पूर्ण आदर आहे. काही हरकत नाही. प्रत्येक प्रेम सफल होत असतंच असं नाही, हे मलाही माहीत आहे. माझा हात काउंटरच्या पाटीवर ठेवलेला होता. तिने तिचा एक हात माझ्या हातावर हलकासा ठेवला. तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं. ती मला पाहत म्हणाली, आदित्य, थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल. मी काही बोलणार तोच ती पुढे म्हणाली, आदित्य, खरं तर माझं आयुष्य खूप अनिश्चित आहे. माझ्या आयुष्यात पुढे काय होईल हे मलाच माहिती नाही. कदाचित मी आयुष्यात एकटीही पडू शकते. आणि जर तसं झालं तर तेव्हा तू माझ्यासोबत असलास तर मला खूप आनंद होईल. पण हे निश्चित नाही. त्यामुळे तू माझी वाट बघावी असं मला योग्य वाटत नाही. मी तिच्याकडे पाहिलं आणि ठामपणे म्हणालो, अगं विभा, असं का बोलतेस? मी तुझी आयुष्यभरही वाट बघायला तयार आहे. मी तिच्या डोळ्यात डोळे टाकून बोललो. तिच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं. ती हळूच पुढे आली आणि माझा हात उचलून त्यावर एक सौम्य चुंबन दिलं. तर मित्रांनो, पुढे काय झालं हे मी तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून त्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचेल. आनंदी रहा. धन्यवाद.